नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे व्हेन अलॉटमेंट विल डिक्लेअर, हाऊ टू चेक अलॉटमेंट अँड व्हॉट स्टेप्स आफ्टर कॅप अलॉटमेंट। तर बघा मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं एक अलॉटमेंट डिक्लेअर कधी होणार हा जो क्वेश्चन आहे पॅरेंट्स कंटिन्युअसली मला विचारत आहे कॉल्स करून, मेसेजेस करून वगैरे। तर जसं काल मी शॉर्ट्समध्ये मेन्शन केलं होतं, तर पॉसिबिलिटी आफ्टर 2 PM नंतर डिक्लेअर होईल। इव्हन तो लेट पण होऊ शकतं, म्हणजे संध्याकाळचे 7:30 8 सुद्धा वाजू शकतं। जसं डिक्लेअर होतं तसं मी चॅनलला अपडेट करून देईल तुम्हाला। सेकंड आहे हाऊ टू चेक अलॉटमेंट। तर जसं तुम्ही प्रोव्हिजनल किंवा फायनल मेरिट लिस्ट चेक केलेलं आहे कॅन्डिडेट्स लॉग इन करून, त्या प्रकारे तुम्हाला अलॉटमेंट चेक करायचं आहे। फक्त इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, जसं तुम्ही अलॉटमेंट चेक करणार तर त्याची जे प्रिंट आहे ते पण काढून ठेवा, कारण हे प्रिंट इन केस जर तुम्ही कॉलेजला रिपोर्ट करणार तर तुम्हाला लागतं, म्हणून प्रिंट काढून ठेवा। आणि सेकंड, व्हॉट स्टेप्स आफ्टर अलॉटमेंट डिक्लेअर। तर खूप जास्त पॅनिक होण्याची गरज नाही। आज फक्त आपल्याला कोणतं कॉलेज आणि ब्रँच मिळाली ही माहिती करून घ्या, आणि उद्या म्हणजे 13 to 15 जुलैमध्ये तुम्हाला काय स्टेप्स घ्यायचे ते सांगून देतो। इन केस जर तुमच्या ऑप्शन फॉर्मच्या लिस्टमधलं फर्स्ट प्रेफरन्स जर तुम्हाला अलॉट झालं तर ते ऑटो फ्रीज राहील। तर अशा केसमध्ये सीट ॲक्सेप्टन्स फीस पे करायची आणि कॉलेजला रिपोर्ट करून आपलं ॲडमिशन डेन करायचं आहे। इन केस फर्स्ट ऑप्शन सोडून कोणतं पण ऑप्शन मिळालं असेल आणि तुम्हाला जर ते ऑप्शन आवडलं तर तुम्ही सेल्फ फ्रीज पण करू शकता। हे फक्त ऑप्शन्स केअरफुली सिलेक्ट करायचा आणि सीट ॲक्सेप्टन्स फीस पे करायची। अशा केसमध्ये पण तुम्हाला कॉलेजला रिपोर्ट करून ॲडमिशन करावं लागेल। पण थर्ड ऑप्शन काय की इन केस तुम्हाला फर्स्ट ऑप्शन सोडून दुसरं ऑप्शन मिळालेलं आहे पण तुम्ही सॅटिस्फाईड नाही, तुम्हाला बेटरमेंटसाठी जायचं आहे, तर नॉट फ्रीज फॉर बेटरमेंट करायचं आहे, सीट ॲक्सेप्टन्स फीस पे करायचे आणि कॅप 2 मध्ये दिलेल्या ऑप्शन फॉर्मच्या डेट्समध्ये तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिल करायचा आहे। तर या स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचे आहे। आणि यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायची आहे स्टुडंट्स, की ज्या विद्यार्थ्यांना जे कॉलेज किंवा ब्रँच मिळाली त्याच्यासाठी तुम्ही गुगल फॉर्म फिल करू शकता, जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे, कमेंट बॉक्समध्ये सुद्धा आहे। तर हा गुगल फॉर्म फिल करा, ज्यावरून मलाही लक्षात येईल की तुम्हाला कोणतं कॉलेज आणि ब्रँच मिळाली आणि त्या पद्धतीनं तुम्हाला मी गायडन्स किंवा मेंटरिंग करू शकेल। आणि येणाऱ्या टाईममध्ये आपण काही लाईव्ह सेशन्स वगैरे पण प्लॅन केलेले आहे, तो फॉर शुअर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण या सगळ्या गोष्टी तुम्हाला टाईम टू टाईम अपडेट व्हायला पाहिजे। आय नो की बॅकग्राऊंड वगैरे व्यवस्थित नाही, कॅमेराचं अरेंजमेंट वगैरे, थोडं मी बाहेर आलेलं आहे पॉडकास्ट वगैरे शूट करायला, तर तिथेच शूट करत आहे थोडंसं, सो समजून घ्या। विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर कॅप अलॉटमेंट अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग व्हिडिओ।